आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो प्रचाराचा शुभारंभ आपल्या खरं तर देगाव म्हणण्यापेक्षा देवगाव म्हणायला हरकत नाही, कारण आज बघितलं तर तालुक्यात कुठंच एवढे देव नाहीत, कुठंच एवढे मंदिर नाहीत, तेवढे या देवगावमध्ये आहेत. विजय तर आपला निश्चित आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये तरुणांनी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन येणाऱ्या 21 तारखेला जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळासमोरचं बटन दाबून सन्माननीय जिल्हा परिषदेचे उमेदवार उमेशदादा पाटील असतील, पंचायत समितीचे ओझर ते असतील, आपण त्यांना आपली सेवा करण्याची संधी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्या माध्यमातून करण्याची संधी या ठिकाणी द्यावी. खरं तर तालुक्याचं राजकारण पाहत असताना आपण बघताय सगळे विरोधक एक व्हायचं आणि सगळ्यांनी मिळून फक्त राजन पाटील टार्गेट करायचं, राजन पाटलाला संपवण्याची भाषा करायची. अहो किती गेले किती आले, राजन पाटलाला किती तर तुम्हाला पिढ्यात जन्म घ्यावा लागेल संपवण्यासाठी. ही समोर बसलेली जनता, हे जनतेचं प्रेम आणि जनतेचा आशीर्वाद आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार ते आपल्याच गावचे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये 21 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचं घड्याळ पंचायत समितीचं वेगळं असणार आहे, जिल्हा परिषदचं मतपेटी वेगळी असणार आहे. तर आपल्याला 2 ठिकाणी मतदान करावं लागणार आहे. दोन्हीकडे राष्ट्रवादीला मतदान करून आपण पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी या ठिकाणी द्यावं. मी एवढंच या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.